कृपया जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावं. नगरसेविका सौ दर्शनताई कोतकर झोल यांचं स्वागत करण्यासाठी मी सौ समृद्धी उदासी यांना मंचावर आमंत्रित करतो. उदासी सरांचा तोच प्रयत्न आहे की तुमच्या मनावर ही कौतुकाची थाप टाकणं. तुम्हाला यामध्ये कौतुकाची थाप तुमच्या मनावरती टाकणं, पाठीवर टाकणं. आणि ज्या शेतीसारख्या क्षेत्रामध्ये आपण काम करता त्या शेती क्षेत्रामध्ये आपलं सर्वांचं योगदान हे भरीव असतं. तुम्ही पिकवलेला एक ना एक दाना हा तर तुमच्या मालकीचा आहेच आहे, पण तुम्ही जे काम करता राष्ट्रासाठी, देशासाठी, ते उत्पन्न तुमचं आहेच. पण तुमच्याबरोबर हे उत्पन्न देशाचं आहे, हे उत्पन्न राष्ट्राचं आहे, हे उत्पन्न आपल्या राज्याचं आहे. म्हणजे राज्याच्या उत्पन्नामध्ये भर टाकणारे तुम्ही आहात, देशाच्या उत्पन्नामध्ये भर टाकणारे तुम्ही आहात. आणि त्यामुळं तर मग सरकार या अनुषंगाने, आणि आता तर उदासी हे तुमच्यासाठी सातत्याने गेली अनेक वर्षे, 20 वर्षे या क्षेत्रामध्ये काम करतात, तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतात. मला असं वाटतं की आपण शेतकरी आहोत, मुळात आपण जातीवंत शेतकरी आहोत. आणि जातीवंत शेतकरी आपण असताना सुद्धा अनेक लहान लहान गोष्टी कळत नकळत आपल्याला चुकून आपल्याकडून होतात. कधी गावामध्ये एका माणसाने भैमुख पेरायला सुरुवात केली तर आपण तो भैमुखच पेरतो. एखाद्या माणसाने सोयाबीन पेरायला सुरुवात केली बाजूवाल्याने तर आपण सोयाबीनच पेरतो. मला असं वाटतं की हे काही बरं नाही. तुमच्या जमिनीचा कॅरेक्टर कसं आहे, तुमच्या जमिनीचा पोत काय, तुमच्या जमिनीमध्ये काय येऊ शकतं. आता शेवटी आम्ही हे बोलतोय, पण तुम्हाला हे सर्व चांगलं माहित आहे. परंतु का जाणो शेतकरी अजूनही या सर्व बाबतीमध्ये तयार झालेला दिसत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये उदासी सारखे लोक येतात आणि तुम्हाला एक योग्य प्रकारचा गायडन्स या ठिकाणी करतात आणि त्यातून आपल्या उत्पन्नामध्ये भर टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतात. मला आपल्याला सांगितलं पाहिजे की आता शेतीमध्ये AI तंत्रज्ञान या ठिकाणी येऊ लागलेलं आहे किंवा आलेलं आहे कमी जास्त प्रमाणामध्ये. माननीय पवार साहेबांनी त्या संदर्भातला बारामतीमध्ये प्रयोग केला. AI तंत्रज्ञान काय आहे उदासीसाठी तुम्ही यांना समजून सांगा. AI तंत्रज्ञानाच्या वापरातून काय फायदा होऊ शकतो मी तुम्हाला प्रकार सांगण्याचा प्रयत्न करेन. AI तंत्रज्ञान, आधुनिक तंत्रज्ञान तुमच्या शेतीला काय लागतं हे सांगणारं तंत्रज्ञान हे विकसित झालं आणि जगाच्या पाठीवर आता क्रांती घडणार. AI तुम्हाला मेसेज पाठवतं की आज दुपारी 2 आणि 4च्या दरम्यान किंवा 2 ते 5च्या दरम्यान तुम्ही तुमच्या ऊसाला पाणी दिलं पाहिजे, तुम्ही तुमच्या डाळिंबाला पाणी दिलं पाहिजे, तुम्ही तुमच्या मोसंबीला पाणी दिलं पाहिजे. मग तुम्ही म्हणता 2 ते 5 काय पाणी देण्याची वेळ आहे का? सहज प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण होऊ शकतो. पण त्या तंत्रज्ञानापेक्षा आपण मोठे नव्हते. ते तंत्रज्ञान खूप प्रयत्न करून विकसित केलेला प्रयत्न आहे. आणि ते जेव्हा सांगतं, आपला अनुभव काही जरी असला तरी तंत्रज्ञान सांगतं, कारण की विज्ञान युग आहे आणि या विज्ञान युगामध्ये आपल्याला विज्ञानाची कास धरावी लागणार आहे. आणि त्या माध्यमातून आपण पुढे गेलो तर निश्चितपणे प्रगती या ठिकाणी होऊ शकते, होणार आहे. पूर्णपणे खात्री. भविष्य काळ हा शेतीचा आहे, येणारा काळ हा शेतीचा आहे. आता खूप मोठा बदल या ठिकाणी होऊ लागलेला आहे आणि त्या येणाऱ्या काळामध्ये असे माणसं जे तुम्हाला उदासी सारखे माणसं तुम्हाला निश्चितपणे एक वेगळा आयाम तुमच्या शेतीला देऊ शकतात. आज त्याने शेतकरी सन्मान सोहळा या ठिकाणी आयोजित केला. त्यांना काही काम धंदे म्हणून त्यांनी ठेवला त्याचा भाग नाही. तुमच्या मनामध्ये ऊर्जा निर्माण व्हावी,
तुमच्या पाठीवर कौतुकाची थाप या ठिकाणी ठेवतो. मला असं वाटतं की शेतकरी म्हणून खूप तळमळ आहे मनामध्ये, काहीतरी यामध्ये केलं पाहिजे. तुम्ही तंत्रज्ञानाची कास धरावी. उदासी सारखे लोक निश्चितपणे आपलं आयुष्य त्यांनी यामध्ये वेचलेलं आहे, आपलं आयुष्य त्यांनी टाकलेलं आहे आणि त्यामधून अनुभवाच्या बोलातून ते निश्चितपणे काहीतरी देण्याचा प्रयत्न करतात. मी उदासीजी आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो की तुम्ही काही का होत नाही, थोड्या फार का हसत नाही, शेतकऱ्याच्या जीवनामध्ये प्रकाश टाकण्याचा प्रयत्न अत्यंत प्रामाणिकपणे करता. त्याबद्दल तुमच्या या कार्याला मी मनापासून सॅल्यूट करतो. आपण हे काम अधिकच पुढे नेण्याचा प्रयत्न करावा आणि जिथं जिथं तुम्हाला गरज भासेल त्या सर्व ठिकाणी मी आपल्यासोबत आहे. नमस्कार, धन्यवाद. उत्तम शेती, मध्यम व्यापार व कनिष्ठ नोकरी हा आपला समाजाचा असलेला समज तो आता बदलून उत्तम नोकरी आणि कनिष्ठ शेतीपर्यंत पोहोचलेला होता. शेतीबद्दल व्यवसाय म्हणून बघताना नकारात्मक परिस्थिती असताना इतक्या जास्त संख्येने यशस्वी शेतकरी आज आपण इथे बघतो आहे, तेव्हा शेती उत्तमच असल्याची मला खात्री होते. शेती प्रचंड श्रमसाध्य आणि निसर्गावर आधारित असा व्यवसाय आहे. परंतु जेव्हा आपल्या श्रमाला उदासी तंत्राची जोड मिळते तेव्हा यशप्राप्ती सहज शक्य आहे असे वाटते. शेती संबंधित रोज अनेक वेगळ्या प्रकारचे संशोधन होत असल्यामुळे नेमके काय करावे हा खूप मोठा प्रश्न उभा राहतो. आताच आपल्या आमदारांसाहेबांनी आपल्याला AI बद्दल खूप माहिती दिलेली आहे आणि जैन मॅडम सुद्धा आता AI समिटला जाऊन आलेला आहे. एक खूप मोठा AI समिट झालेला आहे तिकडे. परंतु इतकं सगळं असतानाही दिलीप उदासी साहेबांनी शेती संबंधित अनेक जे संभ्रम होते की काय करावं काय नाही, नेमका जो कन्फ्युजन होता तो कन्फ्युजन दूर करून अत्यंत साध्या पद्धतीने सर्वांना समजेल असं एक तंत्र आपल्याला विकसित करून दिलं होतं. तर ते तंत्र अत्यंत मूलभूत गोष्टीवर आधारित होतं की पांढऱ्या मुळ्यांची जी संख्या आहे, गुणवत्ता लांबी ही वाढली पाहिजे, फळपांड्यांची संख्या वाढली पाहिजे, फुलगळ होता कामा नये आणि कोणताही रोग किंवा कोणत्याही कीटकांचा हल्ला होण्यापूर्वी आपत्ती निवारण कसं करता येईल, त्याचं पूर्वनियोजन कसं करता येईल, या बेसिक गोष्टीवर आधारलेलं हे तंत्र आहे आपलं. तर हे तंत्र सर्वांनी साहेबांना दिले आहे आणि या तंत्रामुळे जर आपण नियोजन परफेक्ट केलं तर कोणतंही पीक आपल्याला सहजरित्या यशस्वीपणे घेता येते. हे आपण सर्व यशस्वी शेतकरी इथे उपस्थित राहून हे आपण सिद्ध करून दाखवलेलं आहे. तंत्रावर आणि शेती हा व्यवसाय म्हणून करताना याच्यावर जो निष्ठा ठेवून आपण जो हा व्यवसाय केला आहे त्याबद्दलच आजचा हा शेतीनिष्ठ पुरस्कार आपणास मिळत आहे. पुरस्कार हे जीवनात प्रेरणा निर्माण करत असतात आणि त्याच्यामुळेच एकदाच फक्त यशस्वी होऊन चालत नाही, तर यश कायम ठेवण्यासाठी सातत्य आणि प्रचंड श्रम याची आपल्याला आवश्यकता असते. त्यासाठी आम्ही पुन्हा एकदा सर्वांनी आम्ही बसून एक असा निर्णय घेतला आहे की वर्षभर प्रति महिना एका पिकावर आपण एक सखोल कार्यशाळा घेतली पाहिजे. त्याच्यात आमदार साहेबांनी आता हे तंत्रज्ञान सांगितलंय, आम्ही जवळपास मागील वर्षापासून त्याच्या मागे लागलो सगळे की आपल्या शेतकऱ्यांपर्यंत AI तंत्रज्ञानाचा जो फायदा आहे तो कसा पोहोचवता येईल. तर त्याबद्दलच ही कार्यशाळा आहे. तर याच्यात आपण सर्व पिकांची सखोल चर्चा तर करणारच आहे, त्याबद्दल विविध विषयाचे आपल्याकडे तज्ञ आहेत, ते तज्ञ सुद्धा इथे येऊन मार्गदर्शन करतील. त्यासंबंधी दिलीप उदासी सर आपल्या भाषणातून विस्तारपूर्वक सांगेलच. तर मी एवढंच सांगू शकतो की ती जी कार्यशाळा आहे त्याचा आपण फायदा घ्यावा, त्याचा वेळेवर आम्ही जाहीर करू, त्याचे जे दिनांक राहतील, त्याचे जे डेट्स राहतील त्याला आपण बुकिंग कराल आणि इथे आपल्याला यावं लागेल आणि ते संपूर्णपणे निशुल्क आहे, त्याच्यामुळे त्यातला कुठलाही चार्जेस नाही आहे. तर ती कार्यशाळा करून आपण आणखीन नवीन एक चांगली प्रगती करूया आणि मला विश्वास वाटते की पुढच्या वर्षी यापेक्षा दुप्पट संख्येने आपण सगळे शेतकरी इथे जमा होऊ आणि आपला यशाचा उत्सव साजरा करू.
पुन्हा एकदा सर्व यशस्वी शेतकऱ्यांचे मी हार्दिक अभिनंदन करतो. इथे आलेले आहेत जळगाव येथून सौ राजश्री जैन. आत्ता त्यांना 15 दिवसापूर्वी महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला. मातीशी संबंधित सर्व सखोल माहिती देणारी ही महिला आहे आणि या महिलेचं हे सामाजिक कार्य मागच्या 3-4 वर्षापासून चालू आहे शेतकऱ्यांसाठी आणि ते शासनाच्या लक्षात आल्यानंतर त्यांचा सन्मान सुद्धा झाला. तर ते आता याच्यानंतर आपल्याला शेतकऱ्यांना अतिशय महत्त्वाची अशी माहिती आणि मार्गदर्शन देतील. पुत्रो हम पृथिव्याः, धरती हमारी माता है और हम सभी उसकी संतान हैं. आदरणीय उदासी सर, माननीय पुलिस निरीक्षक श्री अनिरुद्ध नांदेड़कर सर, सम्माननीय मंचा सिंह और हमारे आदरणीय किसान भाई और बहनों को मेरा सादर नमस्कार. पिछले 35-40 वर्षों से उदासी सर ने खेती को अपना पूरा जीवन समर्पित कर दिया. खेती में उन्होंने सिर्फ कपास, हल्दी, चना, तूर ऐसा नहीं बल्कि अनेक फसलों में उन्होंने उत्कृष्ट परिणाम लाकर दिखाए हैं. सर ने सिर्फ सलाह नहीं दी बल्कि खेतों में उतरकर अपना पूरा जीवन समर्पित कर दिया और खेती के अंदर उत्कृष्ट से उत्कृष्ट परिणाम लाकर खेती का भविष्य और किसानों का भविष्य सुधारा है. आज समय बदल रहा है और खेती पद्धति भी बदल रही है. अब खेती का और किसानों का नया साथी बनकर आया है एआई, आर्टिफिशियल इंटेलिजेंस. मेरा बैकग्राउंड में कंप्यूटर इंजीनियर हूँ और एआई में मास्टरी की है. अब एआई और खेती दोनों को साथ मिलकर हमें आगे बढ़ना है. एआई हमें सिखाएगा कि किस तरह से, कब और कैसे अपने फसलों में नई जान लाना है, उत्पादन बढ़ाना है और सबसे इम्पोर्टेंट हम अपने मिट्टी को सुरक्षित कैसे रखा जाए, कम से कम लागत में और ज़्यादा से ज़्यादा उत्पादन कैसे पाया जाए, ये हमें एआई सिखाएगा. उदासी सर का एक्सपीरियंस, एआई तकनीक और आने वाली पीढ़ियों की सुरक्षा, ये सभी चीज़ों को ध्यान में रखते हुए हमें एक अलग सी रिवॉल्यूशन स्टार्ट करना होगा. पुरानी पद्धतियों के साथ साथ नए तकनीक से जुड़ना होगा. उदासी सर का मार्गदर्शन, एआई तकनीक और किसानों की मेहनत, ये सब जब एक साथ आ जाएंगे तो हमारे मिट्टी को नई जान मिलेगी, मिट्टी की सुरक्षा होगी और उत्पादन में 100% बढ़ोतरी होगी और उसके साथ साथ कम लागत में ज़्यादा उत्पादन होगा. उदासी सर का मार्गदर्शन, एआई तकनीक और हमारी तपस्या, हमारा कर्तव्य, इन तीनों को जब हम मिलाएंगे, सोच के साथ आगे बढ़ेंगे तो ज़रूर हम कुछ नया कर पाएंगे. जय भारत, जय किसान. श्रीयुत नांदेडकर साहेब, जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया. ते काही कारणास्तव उशीर झालेला आहे त्यांना कार्यक्रमाला. सर मोस्ट वेलकम, आपले खूप 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 स्वागत आहे. आणि अनिरुद्ध नांदेडकर साहेब आमचे जुने सहकारी आहेत. जालना सदर बाजार पोलीस स्टेशनला ते पोलीस निरीक्षक PI म्हणून होते आणि विशेष म्हणजे जालन्याला प्रत्येक जण त्यांना सिंघम म्हणत होता. आता तुम्ही लक्षात घ्या सिंघम कसा होता आणि साहेब कसे होते, खूप कडक होते आणि साहेबांचा शेतीमध्ये सुद्धा खूप इंटरेस्ट आहे. तर संजयराव जाधव यांना मी निमंत्रित करतो सहपरिवार, की त्यांनी संजय भाऊ सहपरिवार यायचंय, नांदेडकर साहेबांचं स्वागत करायचंय. यानंतर
मुंबई उच्च न्यायालयाचे ॲडव्होकेट सौ श्रद्धा कासुर्डे यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले 2 शब्द मार्गदर्शनपर बोलावे. सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार. स्टेजवर उपस्थित सर्व मान्यवर तसेच माझ्या समोर बसलेले माझे शेतकरी बांधव, मी माझी आपल्याला छोटीशी ओळख करून देते. मी ॲडव्होकेट श्रद्धा. मी मुंबई हायकोर्टात प्रॅक्टिस करते. तसं मी नाशिकलाच राहते आणि एका छोट्याशा शेतकऱ्याची मुलगी आहे. त्यानंतर शेती हा म्हणजे सगळ्यात माझा आवडतीचा विषय आणि ह्या आवडतीच्या विषयामध्येच काम करता करता शासनाने शेतीमित्र पुरस्कार दिला. 26 पुरस्कार, शासकीय पुरस्कार. सर्व बोलून झालंय. सर्वप्रथम मी आभार मानते, धन्यवाद देते उदासी सरांना, ज्यांनी मला आज या कार्यक्रमाला येण्याचं आमंत्रण दिलं आणि त्या आमंत्रणाचा स्वीकार करून मी आज या ठिकाणी आले. प्रोग्रामला आल्यानंतर अतिशय आनंद झाला माझ्या शेतकरी बांधवांना बघून. कारण सरांचं मी अजून एक गोष्टीसाठी धन्यवाद देणार आहे. त्याचं कारण असं आहे की शेतकऱ्यांची दखल घेणारा आजच्या युगात राहिलेला नाही कोणी. कारण आपण विसरून जातो किंवा सगळे विसरून जातात का जगाचा खरा पोशिंदा कोणी असेल तर तो शेतकरी आहे. पण सगळं जे आहे केमिकल विरहित खाद्य जे आहे आपण घेतोय. तर माझं स्पेशल जे वर्क होतं किंवा मी जे काम केलं शेतीमध्ये ते पूर्ण रेसिड्यू फ्रीवरती केलं. आणि रेसिड्यू फ्रीवरती याच्यासाठी की म्हणजे माझा तो मेसेज असतो की नेहमी सगळ्यांना मी सांगत असते की आपलं स्वतःचं स्वास्थ्य खूप इम्पॉर्टंट असतं. त्याच्यामुळे आपण चांगलं खाणार तर आपलं चांगलं जीवन राहणार. तर शेतकरी जे पिकवतो ते कमी केमिकल विरहित कसं पिकवावं हा माझा तो सब्जेक्ट होता. आणि आजचा या ठिकाणी सगळ्या शेतकऱ्यांचा सन्मान होतोय, खूप आनंदाची बाब आहे. कारण काहीतरी आपण जेव्हा काहीतरी स्वतःच्या आयुष्यामध्ये एक अभिमानास्पद किंवा काहीतरी चांगलं कार्य करतो तर त्याची आपल्याला कोणीतरी अभिमानाची थाप देणारं हे असावं. तर ते आज या ठिकाणी उदासी साहेबांच्या माध्यमातून आज माझ्या शेतकरी बांधवांनाचा जो सत्कार होतोय ही खूप अभिमानाची बाब आहे माझ्यासाठी आणि शेतकऱ्यांसाठी खूप. त्यानंतर एक सर्वांसाठी एक छान असं आहे की आपण साहेबांच्या माध्यमातून एक चांगलं उत्पन्न, एक आत्ताच मॅडमनी सांगितलं की AI टेक्नॉलॉजी येत आहे, चांगलं नियोजनबद्ध शेती करणं फार गरजेचं आहे. कारण एट ऑफ द टाइम जर तुम्ही बघितला शेतीचं उत्पन्न, त्याचा खर्च आणि मार्केटची त्याची मिळणारी तुम्हाला किंमत याचा कुठेही शेतकऱ्यांना ताळमेळ बसत नाही. तर हा जो ताळमेळ कधी बसेल जेव्हा आपण कुठेतरी त्याचं नियोजन प्रॉपर करू. तर ते आपल्याला मला असं वाटतं की साहेबांच्या माध्यमातून अतिशय नियोजनबद्ध शेती आपण करू शकतो. ऑर्गॅनिक फार्मिंगकडे आपण सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे. ऑर्गॅनिक फार्मिंगकडे जर आपण लक्ष दिलं तर जे आजकाल कॅन्सरचं प्रमाण वाढतंय, रोगांचं प्रमाण वाढतंय ते कमी होऊ शकतं. पेस्टिसाईडचं प्रमाण कसं कमी करता येईल याच्यावरती नेहमी साहेब फोकसच करत असतात. त्यामुळे मी सर्वांची आपल्या शेतकरी बांधवांची पण आभार मानते, साहेबांचं मनापासून आभार मानते की आज अतिशय स्तुत्य उपक्रम आज शेतकऱ्यांसाठी घेतला आणि त्याचाही एक भाग मला बनवला. त्यासाठी मी साहेबांची परत एकदा ऋणी आहे आणि सर्वांची आज इथे जे पण मान्यवर आहे त्यांचंही मी मनापासून आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. शेतकरी मित्रांनो, मागील 1 वर्षापासून शासन स्तरावर खूप सारे चेंजेस येत आहेत. तर ज्या औषधी कंपन्या आहेत आपल्या तंत्रज्ञ पुरवठा करतात त्यांच्यामध्ये खूप सारे चेंजेस सरकारने शासनाने सुचवलेले आहेत. तर त्या बदलांबद्दल आपल्याला माहिती असणे खूप आवश्यक आहे. त्याकरिता मी सुदर्शन ॲग्रो केमिकल्सचे श्री मोरे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी नवीन बदलाबद्दल आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन करावे. शेतकरी गौरव सोहळा या निमित्तानं या ठिकाणी जमलेले माझे सर्व शेतकरी मित्रांनो, या गौरव शाळेचे उद्घाटक आदरणीय नांदेडकर साहेब,
ज्यांनी अथक परिश्रम करून आणि त्यांच्या विश्वासावर भरोशावर हे सगळे शेतकरी या ठिकाणी जमलेले असे उदासी तंत्राचे संचालक माननीय दिलीप उदासी सर, व्यासपीठावर सर्व मान्यवर, श्रद्धा कसोडेताई त्या खास मुंबईला प्रॅक्टिस करतात, त्यांनी सुंदर भाषण आपण सगळ्यांनी त्यांचं आता ऐकलेलं आहे. आणि माझ्या शेतकरी मित्रांनो, आता उदासी तंत्राने तुम्हाला सांगायला एक आनंद होतो की मागच्या 4-5 वर्षामध्ये शेतकऱ्या जीवनामध्ये अमुकलग असे बदल झालेले, त्यांचं जीवनमान कसं उंचावलेलं आहे हे सगळ्यांना आपल्याला माहीत आहे. परंतु गेल्या 2-4 वर्षापासून काही बदल झालेले आहेत, शासन स्तरावरही झालेले आहे. त्यामुळं आपल्याला काही अपरिहार्य कारणामुळं या तंत्रामध्ये देखील आपल्याला बदल करावा लागणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, मला तुम्हाला एक सांगायचं आहे की मागच्या वेळेला आतापर्यंत जे काही घटक होते त्या घटकामध्ये आपल्याला येणाऱ्या खरीप हंगामापासून काही बदल करावा लागणार आहे आणि त्याची माहिती आपल्याला ॲपमध्ये दिल्या जाईल. सविस्तर सगळे त्याची तारीख, त्याचं काय जे सगळं पॅरामीटर्स जे आहे ते तंत्रामध्ये त्या ॲपमध्ये सर्वांना दिले जाईल. फक्त एकच असेल की जुने काही घटक होते ते आता आपल्याला माहीत होते की आपल्याला हे घटक वापरावं लागतात वगैरे म्हणून, परंतु आता त्याविषयी आपल्याला यावर्षी असं तंत्राने स्वीकारलं आहे की यावर्षी थोडेफार आपल्याला त्यामध्ये बदल करावा लागणार आहे. आणि म्हणून जे काही नवीन आपल्याला घटक होईल त्यावेळेला तंत्रामध्ये ते आपण समाविष्ट करू आणि त्यावेळेला ते सांगण्यात येतील. सर्व या ठिकाणी शेतकरी बंधूंनो जमले त्याबद्दल तुमचे पुन्हा एकदा मी आभार मानतो. मी समृद्धी शंतनू उदासी सरांची मोठी सून, मी तुमचं स्वागत करते. आता सगळे म्हणतात तंत्रज्ञान वापरा, AI टेक्नॉलॉजी यूज करा, पण बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की हे सगळं यूज करायचं कसं. आम्ही तर शेतकरी, आम्हाला हे सगळं यूज करणं म्हणजे कसं येणार, नाही का. सगळ्यांना आधी तोच प्रश्न पडतो. सगळे सांगून तर जातात AI यूज करा, असं करा, उत्पन्न वाढेल, सगळं होईल, पण ते करायचं कसं आणि ते अगदी सोप्या पद्धतीने कसं करायचं. तर त्यासाठी समृद्ध बळीराजा उदासी तंत्र बऱ्याच जणांकडे असेल, बऱ्याच जणांच्या मोबाईलमध्ये असेल हे ॲप. या ॲपमध्ये सगळी माहिती आपल्याला सरांच्या तंत्रज्ञानाची अवेलेबल आहे. आणि परत आता या ॲपमध्ये आपण AI टेक्नॉलॉजी लवकरात लवकर या ॲपद्वारेच आपण AI टेक्नॉलॉजीचा यूज करू शकणार आहे. आणि ते कसं यूज करू शकणार आहे ते सगळं तुम्हाला श्री शंतनू उदासी सर मार्गदर्शन करतील. सर्वांना नमस्कार. आज आपण भरपूर ऐकलंय AI एक्झॅक्टली काय AI म्हणजे काय करतो AI आपल्याला माहित आहे का. AI आहे काहीतरी टेक्नॉलॉजी आहे जी आपल्याला काही माहिती देते, पण ती माहिती बरोबर आहे चुकीची आहे ते आपल्याला माहीत नसतं. बरं, याच्यात काय आहे की AI जे आहे ना ते आपल्याला काही गोष्टी जे आहे ते आपल्याला खात्री करून देते की बाबा एखादा अमुक पर्सन आहे, म्हणजे एखादा मंत्री आहे, त्यांना हे पुरस्कार भेटलं, ते उचलून पण जर AI वर टाकलं तर आपल्याला तो सांगतो हा बरोबर आहे की नाही आहे. पण शेती विषयात AI आता डेव्हलप होतोय. बरं, AI कुठे झालंय तयार, भारतात तर सध्या झालं नाही ते. ChatGPT जे आपण वापरतो बरोबर, OpenAI कुठे झालंय तयार, अमेरिकेमध्ये है ना. अमेरिकेमध्ये ओपन झालंय. ChatGPT जे आपण वापरतोय त्याच्यावर आपल्याला माहिती भेटते शेतीबद्दल, पण ती कोणती माहिती भेटते आपल्याला, ज्यांनी त्याला बनवलंय त्यांनी त्याला अमेरिकाच्या डेटावर ट्रेन केलंय बरोबर. म्हणजे अमेरिकाचा डेटा त्याच्यात टाकलाय, त्यांचं जमीन वेगळं आहे, त्यांचं वातावरण वेगळं आहे, सगळंच वेगळं आहे बरोबर. आपल्या इकडे सगळं वेगळं आहे, आपल्या प्रत्येक राज्याची पिकं वेगळे आहे, पण तिथे सगळेच काय घेतात, जास्तीत जास्त गहू घेतात किंवा बाकी काही गोष्टी घेतात है ना. तर महाराष्ट्रामध्ये किंवा भारतात काय हे AI जे आहे ते आता सुरू झालंय. शेतकऱ्यांचा डेटा घेणं किंवा पिकाचा डेटा घेणं, कोणत्या जमिनीमध्ये कोणतं पीक चांगलं येतो, कोणतं हे करू शकतो आपण, वाढवू शकतो असं. ओके, तर याच्याबद्दल काय आहे की
AI आपण वापरू शकतो. म्हणजे समजा तुमच्या एखादा याच्यावर प्रॉब्लेम आलाय, ओके, आणि तुम्ही गेले दुकानदाराकडे, तुम्हाला बघायचं की हा औषधी पाहिजे मला, पातेगळ होते किंवा काही होतंय, याच्यासाठी औषधी द्या. ती औषधीचा फोटो घेऊन आपण GPT वर टाकला की GPT लगेच आपल्याला सांगतो की ही औषधी कशासाठी आहे, बरोबर. हे आपण करू शकतो याने. बरं, याचा बेनिफिट काय आपल्याला, की आपल्याला इन्फॉर्मेशन भेटते, बरोबर इन्फॉर्मेशन. याचा आपण वापर कशात करू शकतो, उदासी तंत्राच्या ॲपमध्ये. तर आत्ता आम्ही काय करतोय, आता कोणाकोणाकडे ॲप आहे मला एकदा हात वर करून सांगा. बरं, जवळजवळ 90% लोकांकडे ॲप आहे. तुम्ही बघितलं मागच्या 2 महिन्यात ॲपमध्ये भरपूर बदल झाले. आपला जुना ॲप वेगळं होतं, आता नवीन ॲप पूर्ण वेगळं झालेलं आहे. नवीन ॲपमध्ये तुम्हाला काही काही गोष्टी ॲड झालेल्या दिसत आहे. क्रॉपची वेगळी इन्फॉर्मेशन आलेली आहे, मग याची, आणि प्रत्येक भाषेत आलेला आहे तो. हिंदी, मराठी, इंग्लिश, तमिळ, तेलुगू सगळ्या भाषेत आपण टाकलेलं आहे. हा, आता याच्यात आम्ही काय केलंय, असं इंटिग्रेशन केलेलं आहे AIचं, की जर तुमचं 2 शेतकरी आहे, शेतकरी A, शेतकरी B समजा, ओके. तर तर एका शेतकरीने 7 जूनला पेरणी केली, ओके, आणि दुसऱ्या शेतकरीने 14 जूनला पेरणी केली, आणि ते आपल्या ॲपमध्ये टाकलं. तर आता कसं होणार आहे या खरीप सीझन पासून, की ज्याने 7 जूनला पेरणी केली त्याची पहिली फवारणी समजा 28 दिवसानंतर आहे, तर त्याला ऑटोमॅटिक नोटिफिकेशन जाईल की तुमची ही फवारणी आज आहे, ओके. आणि जो दुसरा शेतकरी आहे ज्यांनी 14 तारखेला पेरणी केली, त्याला बरोबर त्याच्या 28व्या दिवशी नोटिफिकेशन जाणार आहे. असं आपण हे क्रिएट केलंय, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. बरं, दुसरं आता मोरे सरांनी जसं सांगितलं आहे की त्याच्यावर आपल्याला शासनाचे नोटिफिकेशन येणारे, काही स्कीम आली, काही गव्हर्नमेंटची हे आहे, ओके, ते पूर्ण आपण त्याच्यावर टाकणार, ओके. हवामानचं आपण त्याच्यावर टाकलंय, तुम्हाला वेदर इन्फॉर्मेशन दिसते, बरोबर. तिथे तुम्ही नवीन ॲप जर ओपन केला ना, की आजचं हवामान काय आहे, तापमान काय आहे, ते पूर्ण तिथे डेटा दिसतो. तशा हिशोबाने आपण AI ॲप क्रिएट केलंय, ओके. याच्यात भरपूर गोष्टी येत असणार आहे कंटिन्यू, आणि आपलं जे तंत्र आहे त्याच्यावर पण तुम्हाला ऑटोमॅटिक नोटिफिकेशन येत असणार आहे. काय काय करायचं आहे ते तुम्हाला त्याच्यात दिसेल. तर मला असं वाटतंय की उदासी तंत्र असा पहिला तंत्र आहे ज्याच्यात AI इंटिग्रेट होतोय. बाकी कोणत्या तंत्रात AI सध्या नाहीच आहे. उदासी तंत्रामध्ये सगळ्यात पहिले AI इंटिग्रेट होतोय, आणि एकदम ॲक्युरेट इन्फॉर्मेशन आम्ही त्याच्यात टाकण्याचा प्रयत्न करावा. धन्यवाद. मी आता माननीय श्रीमान अनिरुद्ध नांदेडकर सर यांना मंचावर आमंत्रित करते. धन्यवाद. सर्वप्रथम मला उशीर झाला कार्यक्रमाला यायला काही कारणामुळे, त्याबद्दल सर्वांची माफी मागतो मी. आज तुम्ही या ठिकाणी सर्व जे शेतकरी ज्यांना पुरस्कार मिळाले आहेत त्या सर्वांचं अभिनंदन करतो. या ठिकाणी मी उदासी साहेबांचा एक फार जवळचा मित्र म्हणून मला मुंबईहून यावं लागलं इथे. माझी यायची म्हणजे तयारी नव्हती तशी, पण साहेबांनी ठेवला कार्यक्रम म्हणून मी मुद्दाम आलेलो. उदासी साहेबांची माझी ओळख खजानी पोलीस खात्याकडूनच झाली. त्यांच्याकडे विरुद्ध काही तक्रार आली होती, तुम्ही सांगितलं सिंगम होतं म्हणून नाव होतं माझं. इकडे आल्यावर जे मी चौकशी केली त्यानंतर मी त्यांच्याशी जोडला गेलो, कारण माझ्याकडे पण 12 एकर शेती मी बागायती केलेली आहे, आणि ती शेती इतकी खराब झाली की मलाही माहीत नव्हतं. मी सहज विषय काढला बोलता बोलता ते त्यांच्याकडे पाहून, तर ते म्हणे साहेब आपण दुसरे दिन जाईन खेत नाही जाईन. मग ते दुसऱ्या तिसऱ्या शेतात आले, तर माझ्या शेताच्या आंब्याची हालत एवढी खराब होती की ते गेले असते. कारण मी शौकपणे शेती करणार शेतकरी आहे, मला काय आवड आहे म्हणून शेतकरी शेती करतो. माझी गरज शेतकरी नाही आहे, ज्याची गरज आहे तो माणूस मरमर करतो. साहेबांनी पाहिलं आणि सांगितलं की साहेब ये 10 दिन अगर देखेंगे हम लोगों ने तो ये झाड पुढे जाते. त्यांनी ताबडतोब औषधं मागून औषधं लगेच फवारणी समोर करून घेतली. आणि तुम्हाला सांगतो, आज माझ्याकडे आहेत आंबे, सगळे आंबे, मोसंबी, चिकू, पेरू 12 एकरमध्ये सगळे लावलेले आहेत. पण त्यांच्या औषधामुळे त्या झाडात जे जीव आला तो आजपर्यंत गेलेला नाही. म्हणजे मी लक्ष देऊ न देऊ. उदासी साहेबांबद्दल मला हे सांगायचं की मी तंत्रज्ञान बरेच ऐकलंय, मी पुस्तकं वाचतो, व्हिडिओ युट्यूबवर आजकाल व्हॉट्सअप इंडस्ट्री अशी झालेली आहे की आज तुम्ही पहा एक सांगता दुसऱ्या उद्या सांगता. पण उदासी साहेबांचं एक आहे की ते प्रत्येक शेतकऱ्याशी जोडलेले आहेत. हे त्यांचं वैशिष्ट्य मला सांगतो. कुठल्याही भागामध्ये आता मी विचारलं कुठले कुठले लोक आहेत, तर आमच्या भागातले आहेत, संभाजीनगरचे आहेत, लातूरचे आहेत, नांदेडचे आहेत, हिंगोलीचे आहेत, मॅडम नाशिकच्या आहेत, स्वतः शेती करतात.
तर हे जे त्यांचं आत्मीयता आहे ती बाकी ठिकाणी कुठे मिळणार नाही तुम्हाला. आणि मी स्वतः ते ॲप वगैरे यूज केले, त्यांचं पूर्वीचं जे ॲप होतं ते खरोखर त्याच्यामध्ये सगळी माहिती तुम्हाला दिली होती. आता नवीनचं ॲप मी पाहिलं ना, शंतनू तयार केलेलं, पण ते नवीन ॲप मी बघेन. AI तंत्र, AI जे आहे ते कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे त्याच्यामध्ये सगळं फीड करतात. आता यांनी सांगितल्याप्रमाणे बरोबर आहे, ते त्यांनी जे तयार केलेलं ॲप आहे त्या सर्व बुद्धिमत्ता त्या लोकांची राहिली. आता यांनी उदासी साहेबांनी जर ते ॲप तयार केला असेल तर त्यांनी तुमच्या मातीचा अभ्यास केलेला असेल, मागच्या 10 वर्षाचा पिकाचा अभ्यास केलेला असेल, ती माहिती तुम्हाला दिलेली असणार आहे. तर ते ॲप अतिशय उपयोगी तुम्हाला पडणार आहे. रांगिनी, सौ संजीवनी, माझ्या दोन्ही सुना आणि अनेक ठिकाणावरून आलेले माझ्या सर्व शेतकरी बांधवांना माझा नमस्कार, वंदन करतो. मित्रांनो, माझ्यासारखा भाग्यवान मला तरी वाटतं की कोणीच नसावा. अनेक लोक असे आहेत ज्यांच्या घरापर्यंत मी आलेलो आहे, ज्यांच्या हाताचं जेवण केलेलं आहे, कोणाच्या आईच्या हाताचं, कोणाच्या धर्मपत्नीच्या हाताचं जेवण केलेलं आहे. आणि इतकं मोठं सौभाग्य लाखो मधून एखाद्याला प्राप्त होतं. मित्रांनो, 2018 मध्ये रिटायर झाल्यानंतर एक छोटंसं काम हाती घेतलं होतं आणि तिथून उदासी तंत्र सुरू केलं. हजारो शेतकरी जोडलेत, लाखो शेतकरी जोडले, हजारो नाही लाखो शेतकरी जोडलेत. 90-95% लोकांना चांगला अनुभव आला. 2-4% अशी असतील की ज्यांना चांगला नाही पण वाईटही नाही असा अनुभव आला असावा. परंतु एक उद्देश डोळ्यासमोर घेऊन चाललो की माझ्या बळीराजाला सावरणार कोणी नाही. आणि याला सावरण्यासाठी मी एकटा नाही, माझं पूर्ण कुटुंब पुढे सरसावलं. तुम्हाला कल्पना नसावी पण या उदासी तंत्राच्या कार्यात माझ्या कुटुंबातल्या प्रत्येकाचा काही ना काही सहभाग आहे. जी ॲप तुम्ही चालवता ती मी बनवलेली नाही, ती माझा मोठा मुलगा शंतनू यांनी बनवलेली ॲप आहे. त्याला सपोर्ट करतोय माझा छोटा मुलगा डॉक्टर क्षितिज उदासी. चर्चा विचार विमर्श करता माझ्याशी बोलतात की पप्पा असं केलं तर कसं होतं, तसं केलं तर कसं होतं. त्यांना वेळ देतात. त्या दोन्ही माझ्या सुना, ते रात्री 1-1 वाजेपर्यंत बसतात काम करत, दोघं भाऊ. पण कधी माझ्या सुना असं म्हणणार नाही की चला उठा, कारण त्यांना माहित आहे की पप्पांकरता हे काहीतरी नवीन करतायत. आणि सर्वात मोठा माझा या कार्याकरता माझ्या धर्मपत्नीचा खूप सिंहाचा वाटा आहे याच्यात. मित्रांनो, तुमच्यापर्यंत येतो, टाइम देतो, तिथे राहतो. आणि या सर्व कार्याला तुम्हाला कल्पना नाही, माणूस रिटायर झाल्यानंतर प्रत्येक बाईची एकच इच्छा असते का बैलानं खुट्यावर राहावं, आपल्या इथंच राहावं, बाहेर जाऊ नये. परंतु माझ्या धर्मपत्नीने आजपर्यंत जे जे माझ्या हातून कार्य घडावं त्याकरता तिने सिंहाचा वाटा उचललेला आहे. तर वर्षा आणारे या स्टेजवर येते आणि ते सौ संजीवनी उदासीचा सत्कार करतील. तर मित्रांनो, सुरुवात केली होती, पहा परमेश्वर कशी साथ देतो. एक प्रांजळ स्वप्न पाहिलं होतं की मला माझ्या शेतकऱ्यांना उत्पादन वाढवून द्यायचं, त्याच्यात पुन्हा जैविक पद्धतीवर आधारित द्यायचं, जास्तीत जास्त जैविक. हो, वाजवारे टाळ्या. धन्यवाद वर्षाताई. तर मित्रांनो, एक खूप मोठं स्वप्न पाहिलं होतं. ज्या वेळेस नांदेडकर साहेब, इथे बरीच मंडळी आहेत, तुम्ही सुद्धा माझ्या तंत्राचा स्वतःच्या शेतामध्ये अनुभव घेता. ज्या वेळेस आपण पदार्पण केलं 2018-19 मध्ये, त्यावेळेस जेमतेम उत्पादनावर, प्रकाश भाऊ जेमतेम उत्पादनावर होतो.
बरोबर आहे का? तामसवाडी जेमतेम उत्पादनावर. पण आपण हा प्रयत्न केला की 3-4 क्विंटल तुरीचं उत्पादन एकरी, 6 ते 7 क्विंटल हरभऱ्याचं उत्पादन एकरी, 12 ते 14 क्विंटल गव्हाचं उत्पादन एकरी. मग आता याला कसं वाढवता येईल याचा एक अभ्यास. दीप्ती मॅडम समोर या, दीपा मॅडम समोर या, समोर. या समोर, इकडे स्टेजवर या, स्टेजवर. तर हा एक प्रांजळ प्रयत्न काय होता, 6 क्विंटल पासून 8 क्विंटल पर्यंत जाता येतं का, 8 वरून 10 वर जाता येतं का, आणि 10 वर पोहोचल्यानंतर असा आनंद झाला की अरे वा 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 10 वर पोहोचलो, मग 12 वर जाता येतं का, ते पण खर्च आणि बजेट सर्व पाहून. आणि असं करता करता उदासी तंत्र मला असं वाटतं 2022 मध्ये खूप मोठ्या प्रमाणात गाजवलं की मी इतकं उत्पादन देतो, तितकं उत्पादन देतो. आणि मित्रांनो, मलाही आनंद होता, तुम्हालाही आनंद होता. बरोबर आहे की चूक आहे? हात वरती करून सांगा, बरोबर आहे ना? तुम्ही सर्व आनंदी आहे म्हणून आले ना? पण माझ्या आनंदावर पूर्ण विरजन पडलं. जे उत्पादन आपण टार्गेट बनवलं होतं, मिनिमम अँड मॅक्झिमम, कमीत कमी आणि जास्तीत जास्त, आणि हे करता 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 मागच्या 1.5-2 वर्षापूर्वी काय झालं की काहीतरी असे विचार सरकू लागले की आपण करतो ते योग्य की अयोग्य, ते पूर्ण की अर्धवट. आणि हे करता करता ज्यावेळेस 1-1.5 वर्षापूर्वी माझ्या असंच बरं का, एकदा रात्री झोप लागत नव्हती, विचार करत होतो, म्हणलं हे आता प्रकाश भाऊ तामसवाडीचे 250 क्विंटल कांदा काढला आम्ही. पण आजही माझ्या मनात ते म्हणतात साहेब 120 वरून आपण 250 पर्यंत गेलो. वर्षातही झाले 45 टन ऊसापासून 105 टनापर्यंत पोहोचलो. पण मी समाधानी नव्हतो की अजून काही होऊ शकतं का. आणि एक दिवस, खोटं नाही सांगितलं मित्रांनो, अगदी रात्रभर झोप आली आणि एक विचारायला, मुळात जायचंय, मुळात. पांढऱ्या मुळ्यांची संख्या वाढवणं, फळफांद्यांची संख्या वाढवणं, फुलांची संख्या वाढवणं, गळ होऊ न देणं, दानाचा टपोरा आकार बनवणं, हे जनरल गोष्ट झाली. इथं आपण जनरल गोष्ट सांगितलेली, पण फाउंडेशन मजबूत करायचं तर काय करावं लागेल. आणि ती रात्र माझ्यासाठी सोन्याची रात्र ठरली. मग तुम्हाला या 1.5 वर्षात असं वाटलं असेल उदासी साहेब झोपले, काही काम केलं नाही, येत नाही, जात नाही, बोलत नाही. परंतु या भूगर्भाची माहिती ते घ्यायचं कार्य मी चालू केलं. आणि आज तुमच्या समोर ठाम एक ठोक उभा आहे की जे उत्पादन तुम्ही आज घेता, ऐकून घ्या, उत्पादन तुमचं 1.5 वाढलं असेल. पहिले 8 घेत होते, उदासी तंत्र वापरता 12, 13, 14 वर पोहोचले. आज मला ते गुपित कळालं की मी आता म्हणतो मी तुम्हाला 22 क्विंटल देईन. आणि हे सर्व कुठून देणार आहे त्याचा पूर्ण या 1.5 वर्षात चांगल्यात चांगला अभ्यास केला. मी हे नाही म्हणत की मी परिपूर्ण झालो, कारण शेतीमध्ये तर जन्म घातला तरी परिपूर्ण होऊ शकत नाही. परंतु आजच्या परिस्थितीत मला हे गुपित कळालेलं आहे. अनेक प्रयोग झाले देखील. हे तुमच्या समोर बसलेले वर्षाताई कुठे गेले? वर्षाताई आहे का? करतो ना आपण प्रयोग. या लोकांना वाटतं उदासी साहेब असं हवेत बोलतात का? असे माझे शेतकरी आहेत इथे की ज्यांच्या शेतामध्ये माझे वेगळे वेगळे प्रयोग चालतात. जयाताई आलेले आहेत, ज्योतिताई आल्या नाहीत का? ज्योतिताई आणि हे आले बर. तर असे वेगळे वेगळे प्रयोग करतो. आणि आता कळालं मित्रांनो, खरं आपण जी पद्धत होती उदासी तंत्र होतं, कल्पना किंवा तुम्हाला असं वाटत असेल तेव्हा खूप चांगलं उदासी तंत्र, पण ते फक्त 50% होतं. आता या
पुढे पुन्हा 50% जे भेटणार आहे तुम्हाला, तर ते 100% होईल. आणि त्यावेळेस मग माझे शेतकरी काय म्हणतील, साहेब तूर 20 क्विंटल, हरभरा 24 क्विंटल, सोयाबीन 25 क्विंटल असं बोलतील. तर त्याच्याकरता काय काय अभ्यास करायचा होता? एक तर निसर्गाची साथ आपण पाहिलं मागच्या 5-7 वर्षात आपल्याला हे दिसून आलं निसर्गाची साथ किती भेटते. आणि दुसरं महत्वाचं होतं जमिनीच्या पोत. आता तुम्हाला कल्पना आहे, मी अनेक ठिकाणी फिरलो, कोणतं महाराष्ट्रातला असा भागच नाही तुमच्यापैकी असं कोणीच नसेल की ज्यांच्याकडे मी आलेलो नाही. गोंशीचे लोक आलेले, त्यांच्यापर्यंत गेलेले, गोंशीपर्यंत नांदेडकर साहेब आलेले जिंतूर वरून, मी त्यांच्या बोर्डे टाकळी, गडगमान, खातगाव सर्व ठिकाणी फिरलेलो आहे. तर असं महाराष्ट्रभर मी प्रत्येक ठिकाणी फिरलेलो आहे. जमिनीच्या पोत आणि त्याचा अभ्यास ज्यावेळेस माझा झाला, नारायण काटमोरे सारखा माणूस ज्याच्या शेतात मातीचा पत्ताच नाही, कोणी कोणी पाहिलेलं हात वरती करता का नारायण काटमोरेचं? अरे बापरे, भरपूर लोक आहेत, भरपूर लोक आहेत. नारायण काटमोरेची जमीन पाहिलेली आहे ना तुम्ही? निव्वळ दगड आहे ना, त्या दगडातून आपण सोनं काढतो. आज तो व्यक्ती गावातच नाही तालुक्यात सर्वात उत्कृष्ट उत्पादन काढत आहे दगडातून. मग आता आपल्यात ही ताकद आहे दगडातून उत्पादन काढायची, तर आपल्याला पुन्हा अभ्यास करावा लागेल ना की काय प्रॉब्लेम काय चालले. आता मित्रांनो आपण त्या स्टेजला पोहोचलो की खरे प्रॉब्लेम काय आणि आपण काय करू शकतो. अभ्यास तर तसाच होतो. मी तुमच्या शेतामध्ये आलो तर पीक वाढतच नाही साहेब. आता परवा रामभाऊ मामा यांच्या शेतात गेलो. त्यांच्या शेतात गेल्यानंतर टरबूज वगैरे पाहिलं, गहू पाहिला. मामा गहू नाही आणला का? आणला. मित्रांनो हा जो अभ्यास झाला, आता हा मला तुम्हाला द्यायचा आहे. पण 1.5 वर्षात जो मी अभ्यास केला तो मी 1.5 तासात देऊ नाही शकत तुम्हाला, माफ करा. हा सखोल अभ्यास आहे आणि याच्याकरता आपल्याला कोणती उपाययोजना करायची की जेणेकरून आता जे घेतो त्याला उत्पादन दुप्पटीत करायचंय. आपण 8 वरून 12 वर गेलो मान्य आहे, पण 12 वरून 24 किलोवर जायचं तर काय करावं लागेल. आणि त्याचं शंकर भैया खाना खा के जाना सबने, अभी इसके कार्यक्रम के बाद खाना आहे. तर याच्या पुढे काय माहिती का की आपल्याला ते कार्य करायचं ते आता उत्पादन. आणि सर्वात महत्वाची बात, नांदेडकर साहेब, उदासी साहेब या संशोधनानंतर 65 वर्षाचा म्हणजे 65व्या वर्षात प्रवेश करत असताना स्वतःच्या मनाचा निर्धार केलेला आहे. या दादा नमस्कार, या समोर या खुर्ची. आणि असा निर्धार केलेला आहे की मी फक्त 25 वर्षाचा तरुण आहे. मी आजही 25 वर्षाचा तरुण आहे. मला 30-40 किलोमीटर रोज चालायचं आहे. मला प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात पोहोचायचं आहे, त्याच्या जमिनीचा अभ्यास त्याला करून घ्यायचा आहे आणि हे कार्य करून घ्यायचं. आणि येणारा काळ म्हणजे 2027 खरीपापासून हे कार्य इतक्या जलद गतीने करायचंय. कारण प्रॉब्लेम लक्षात आला, एखाद्या डॉक्टरच्या लक्षात बिमारी आली सर 2026 खरीपापासून म्हणजे मे महिन्यापासून मी तुम्हाला ते आता नवीन तंत्र देणार आहे. ऍप तयार आहे. ऍप मध्ये इतकं सुंदर बनवलं, मी तर अभिनंदन करतो शंतनू उदासीचं की त्यांनी इतकी सुंदर ऍप बनवलेली आहे. अरे तुम्ही फक्त प्रश्न विचारा त्याला, तुम्हाला उत्तर तयार आहे. अशा गोष्टी त्यांनी म्हणजे ऍपमध्ये बदल केलेला आहे आपल्या. ही जवळपास मला वाटतं हे शासकीय स्तरावर जे बदल झालेत, हे बदल झाल्यामुळे आपल्याला त्याच्यात अजून एखादा महिना टाइम द्यावा लागेल. कारण घटक बदलले. तुम्ही मोरे सरांचं ऐकलं. आता शासनाने
काहीतरी नवीन जी आर आणले, त्यांना त्या पद्धतीत पाहिजे. जसं आज मी तुम्हाला स्काय गोल्ड जेल देत होतो, स्काय गोल्ड जेल डब्यात होतं, ते घट्ट होतं. आता त्यांना स्काय गोल्ड जेल घट्ट नको, पातळ पाहिजे. मग आम्ही पण क्वांटिटी ती कमी जास्त होईल, परंतु क्वालिटी तीच ठेवून आम्ही त्याला पातळ. तर आपल्याला शेतकऱ्यांकरता हलगर्जीपणा नको, त्यांना उत्पादन पुन्हा वाढायला पाहिजे. आणि विशेष म्हणजे आपण जमिनीवरचा जो अभ्यास आहे, आता मी परवा गेलो होतो बोबडे टाकळीला, कारण की मामा होते, 8-10 शेतकरी होते, त्यांच्यासोबत मी सखोल चर्चा केली 1.5 तास, की मामा या जमिनीत काय काय आहे आणि काय काय करू शकतो आपण, आणि चुका काय काय केल्या आणि त्याचे परिणाम काय बघतो, आहे ना मामा. केली ना आपण 1.5 तास चर्चा. तर याच्या पुढे मित्रांनो जे कार्य करायचंय, तर मी तुम्हाला निश्चितपणे गॅरंटी देतो. आता जसं एक उदाहरण सांग, पीक अपडेट का करणं, काय कारण आहे? कोणी म्हणतो माझी जमीन चिबाड आहे, कोणी काय कोणी काय कोणी काही म्हणतं. मुख्य कारण काय, का बरं जमीन अशी झाली? रासायनिक खताचं, वेगळ्या वेगळ्या रासायनिक खताचा काय काय साईड इफेक्ट आला त्या जमिनीवर आणि त्याची इफेक्ट काय. मग आता आपल्याला त्याच्यात काय करावं लागेल? मग आता आपल्याला त्याला सर्वात आधी तर दुरुस्त करावं लागेल. पहिले कार्बन सोडावं लागेल, तेव्हा कार्बन मध्ये ऑर्गॅनिक कार्बन सोडावं लागेल. आणि ऑर्गॅनिक कार्बन सोडल्यानंतर त्या जमिनीची पूर सुधारली पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यात बॅक्टेरिया तयार करायचे. बॅक्टेरिया तर नाहीच राहिले, गांडूळ नाही राहिले, बॅक्टेरिया नाही राहिले, आपल्याकडे सुवर्णखत नाही, शेणखत नाही, काहीच नाही. आपल्याला माहिती आहे 10-26 आणायचं टाकून द्यायचं. पण एक अभिमानाची गोष्ट सांगतो नांदेडकर साहेब, आपले पंतप्रधान 2025 मध्ये ते म्हटले की भाई और बहनों यूरिया वापरना नहीं चाहिए. कधी म्हटले? 2025 मध्ये. आणि 2018 मध्ये उदासीने पूर्ण महाराष्ट्रातल्या आपल्या उदासी तंत्रातल्या शेतकऱ्यांचा युरिया पूर्ण बंद, 0 युरिया. सांगा तुमच्यापैकी हे 200 लोक आहेत, कोणी युरिया वापरतं का? नाही ना, आणतच नाही आपण. फक्त रितेश नजरकर सारखा एखादा व्यक्ती असेल की जो बदल करून पाहायचा म्हणून करत असेल. कुठे रितेश आहे का? हा. तर मित्रांनो, जे काही बदल केले तर आपला भर होता रासायनिक खतं कमी करायची आणि पिकाला फळफांद्या वाढवायच्या, उत्पादन वाढवायचं तर फुलं वाढवायचे, फुलगळ होऊ द्यायची. परंतु हे सर्व करताना तुम्हाला कल्पना आहे का की आपल्याला कुठे कुठे काही काही प्रॉब्लेम आले. नांदेडकर साहेब समोर आहेत. सर, आपण उदासी तंत्राचा वापर सुरू केला तुमच्या शेतामध्ये आणि या आवाज कमी होतो नाही. आवाज येतो का माझा शेवटपर्यंत की वाढू थोडा? तर आज नांदेडकर साहेब समोर आहेत. वर्षातही तुम्ही ऐका, पूर्ण महाराष्ट्रातले मोसंबी झाडाला राहिलीच नाही. बरोबर एका रात्रीत खाली आली. व्हायरल आला, वातावरण बदललं, पाऊस आला आणि एकही मोसंबी झाडाला राहिली नाही. जिथे 40 टन माल निघाला होता तिथे 1.5 टन 1 टन माल निघाला. ही 2025च्या रब्बीची गोष्ट. आता मी तुमच्या समोर प्रश्न विचारतो, नांदेडकर साहेब, आपण सुद्धा आपल्या शेतामध्ये उदासी तंत्र वापरत होतो आणि आपली सुद्धा मोसंबी होती. आपले किती गळाले? 5-10%. इतकं वातावरण भयंकर आलं, फक्त 5-10% गळालं. आता दुसरी गोष्ट सांगतो, वर्षातही झाली. इकडं पूर्ण पेपर वाजा चालू, कृषी विज्ञान केंद्र, कृषी विद्यापीठ इतके परेशान की काय झालं, मोसंबी इतकी काऊन गळू लागली. आणि या गोष्टीला जवळपास 40 दिवस झाले. पूर्ण महाराष्ट्रातलं रोज पेपरला की मोसंबी गळून पार धिंगाणा झाला. एकही फळ झाडाला राहिलं नाही. आमच्या वर्षात ही झाले
रोज मला फोन करायचा, साहेब पेपरला काय येऊ लागलं, एक मोसंबी नाही राहिली झाडाला. म्हटलं वर्षात आहे. आणि आपली तर एक बी नाही राहिली. 40 दिवसापर्यंत ती टिकली. 41व्या दिवशी असा रात्री मुसळधार पाऊस आला. दुसऱ्या दिवशी वर्षाताईचा फोन आला की एकही मोसंबी नाही राहिली साहेब. आता अशा परिस्थितीत आपण कुठे कमजोर पडलो. पण नांदेडकर साहेबांचा अभ्यास. नांदेडकर साहेब, आपण तुमच्या जमिनीत तयार केलेले मायक्रोन्यूट्रिन सोडले होते, बरोबर आहे ना? आणि वर्षाताईच्या शेतात ते सोडलेच नव्हते आम्ही, पण नांदेडकर साहेबांच्या शेतामध्ये सोडले होते. तर या सर्व पद्धती आपल्याला आपलं उद्देश काय, टार्गेट काय ते घेऊन चालायचंय. ते बदल जे होणार आहेत त्याला एक्सेप्ट करायचंय. मला कल्पना आहे, मला विश्वास आहे, माझे शेतकरी माझ्या पाठीशी आहेत. माझ्या शेतकऱ्यांना दुसऱ्यांनी येऊन कितीही काही सांगितलं, अरे उदासी तोडताय, उदासी पैसे खातो, उदासी कंपन्यांशी संपर्कात आहे आणि दुकानदारांशी संपर्कात आहे, काही बोलतात. दुकानदार पण आहे ते नांदेडकर साहेब, ते जिंतूरचे दुकानदार आहे. का हो, किती पैसे दिले उदासीला? हा, मग आता बोलतात कसे लोक, दुकानदार देतात त्याला म्हणून. अरे दुकानदारालाच भेटत नाही, 10% बिचारा परेशान राहतो. आणि तो मला काय देईल? इथं कंपन्याला बांधून घेतलेले रेट 1100 रुपयाच काय मिळेल तुम्हाला 7.5 रुपयाला, असंच नाही भेटत. अरे पहा किती मोठा बदल झाला की पूर्ण महाराष्ट्र आता त्याच्या मागे लागला. 2018 मध्ये जसे मी व्हिडिओ टाकत होते ना, तसे 100 लोक तयार झालेले आहेत युट्यूबला. आता लक्षात आलं का तुमच्या की शेतकरी बंधूंनो, हा घटक वापरा, असं होईल, फुटवे फुटतील. अरे आता अक्कल आली का? कंपन्या तर 50 वर्षापासून होत्या तुमच्या. आता शेतकऱ्याला शिकू लागले आणि आता ते घटक देऊ लागले. पण चांगले आहे ना आपल्यासाठी, कमीत कमी ते घटक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू तर लागले. आपल्याला कोणाचा धुजाभाव नाहीये. सांगायचं तात्पर्य काय की बंधूंनो, कोणी सांगणारे नाहीये. व्यापारी बहुत येतील, कंपनीवाले तर निश्चितपणे प्रत्येक ठिकाणी जातातच की आमचा हा माल वापरा, तो माल वापरा, असं आहे तसं आहे. परंतु गॅरंटी देणारा या क्षेत्रात, बरं का नांदेडकर साहेब, तर या क्षेत्रात गॅरंटीचा शब्द, मित्रांनो इतक्या कंपन्या आल्या आपल्या गावात, कोणी गॅरंटी दिली का? इतके दुकानदार गॅरंटी दिली का? 2018 पासून फक्त एक उदासी तंत्र आलं की जे प्रत्येक शेतकऱ्याला भेटतो. मी आहे ना 100% गॅरंटी. घटक मागे नाही, माझं काहीच नाही, माझ्याकडे तंत्र आहे, पण मी गॅरंटी दिली, 100% गॅरंटी दिली. हो, इतकं उत्पादन येईल तुम्हाला, कारण त्याचा अभ्यास होता म्हणून दिली. आणि याच्या पुढे आता आपल्याला त्या स्टेजला जायचंय की आता याला दुपटीवर न्यायचंय. मित्रांनो, तुमच्या माहिती करता सांगतो, सुरत वरून एका व्यक्तीला मी इथं बोलवलेले आहे. कार्यक्रम ऐकत आहेत ते, मी त्यांची ओळख करून देतो. खडे राव, अनिल भाई जैन, टाळ्या वाजवा यांच्या करता. पाचोरा, जळगाव जिल्हा, तिथून 2 जण आलेले आहेत. त्यांना स्पेशली बोलवलेले. कार्यक्रम पाहत आहेत. एका दिवसात कंपनी बंद करणारा फक्त उदासी आहे महाराष्ट्रात. मला नाही लागत तुझी कंपनी, तुझा माल. आणि दुसरी, रात्रीतून कंपन्या उभ्या करणारा उदासी आहे, दुकानदार बनवणारा उदासी आहे. एका दुकानदाराने 10 रुपये जास्त दिला, शेतकऱ्याला दुसऱ्या दिवशी ठेवला, तिसरा दुकानदार उभा. मी कोणत्या कंपनीचा दबलेलो नाही, कोणत्या दुकानदाराचा दबलेलो नाही, मी दबलेलो नाही. परंतु मी ऋणी आहे शेतकऱ्यांचा, जे माझा बळीराजा या जगाला सांभाळतो आणि त्याचा मी ऋणी आहे. आणि माझं पूर्ण कुटुंब त्याचं हे ऋण फेडायचा प्रयत्न करतोय. आम्ही काय करतोय आम्हाला माहिती, पुण्य करतो की पाप करतो हे आम्हाला माहिती. पण तो एक उद्दिष्ट आमच्या समोर आहे की माझ्या बळीराजाच्या डोळ्यात कधी आसवं नाही पाहिजे, त्याचं सुख पाहायचंय आणि त्याच्याकरता पूर्ण कुटुंब आमचं धावतंय आज. तर मित्रांनो, ॲप लवकरात लवकर बनवण्यात येईल. खूप सुंदर अशी ॲप देत आहे. दुसरी गोष्ट, तुमच्या जमिनीची पोत सुधारणा 2 वर्षाच्या आतमध्ये मला करायची आहे आणि मी ती करणारच आहे.
तुम्ही नाही म्हटलं तरी करणार आहे, कारण त्याच्याशिवाय पर्याय नाही. आणि तिसरी गोष्ट, आता आपल्याला माहित आहे शासनाच्या स्तरावर आपण कोणतीही तक्रार करता कामा नये. भाव वाढत नाही, भाव वाढणारच नाही. काय अपेक्षा करता तुम्ही भाव वाढायची? करूच शकत नाही आपण. जर जागतिक लेवलचा विचार केला तर तुम्ही फक्त बोलत राहा, काही नाही ही गव्हर्नमेंट. अरे गव्हर्नमेंट 50 बदललेले. आपले मायबाप सरकारने होते, त्यांनी कोणते भाव दिले? कोणी भाव दिले? आता आपलं एकच उद्दिष्ट ठेवायचं, भाव नाही ना 4 पट उत्पादन वाढवायचं. आज उदासी तंत्रात दुप्पट झालं मला, पण मला 4 पट झाला तर कशाला भाव पाहिजे मला? इतकंच उत्पादन तितकंच भावात मला पैसा देऊन जातो. तर या पद्धतीत आपल्याला जायचंय. आणि मी तुम्हाला सांगितलेलं आहे, मी आता किती वर्षाचा झालो? 25 झालो आता, 25 2026 मध्ये मला 25वे लागलं. लक्षात आलं का तुमच्या? याचा अर्थ वय कमी नाही, मेरे को इतना जोश आ गया. मी 2026 मध्ये 25 वर्षाचा झालो. मी असं स्वतःला समजतो का? कारण मी परमेश्वराला मागतो, आता माझ्या हातनं ते होऊ दे. जे मला गवतलेलं आहे ते मला यांच्याकरता लावू दे. तर मित्रांनो, 2026 हे माझ्या करता येईल आणि तुमच्या करता येईल. हा सुवर्ण वर्ष. तुम्ही साध्या, मी तुम्हाला याच वर्षी, जास्त उशीर नाही करणार, याच वर्षी, कोणाला 6 महिन्यात, कोणाला 2 महिन्यात, एकदम सुंदर असं तुमच्या शेतीमधला बदल, पिकांमधला बदल, उत्पादनामधला बदल करून देण्यास बांधील आहे. आणि निश्चितपणे हा कार्यक्रमच त्याच्यासाठी ठेवला. खरं सांगतो तुम्हाला, म्हणजे 70-80 हजार रुपये खर्च करायचं कारणच ते होतं की तुमच्यापर्यंत पोहोचायचं होतं. आता विशेष, आमदार साहेब आले होते, तुमच्या समोरच बोलले की हा हॉल मागितला, बांधून दिला. आमदार साहेबांना सांगितलं होतं त्यावेळेस मला एक हॉल पाहिजे, मला शेतकऱ्यांकरता काहीतरी करायचंय, आणि त्यांनी बांधून दिला 25 लाख रुपये लावून. मित्रांनो, एप्रिल महिन्यापासून प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी आणि प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी या इथे या हॉलमध्ये निशुल्क शेतकऱ्यांना एका पिकाचं हळद, म्हणजे हळद 52 क्विंटलच्या खाली घ्यायचीच नाही उगाडून, ते प्रयत्न करा. मग दिवसभर इथे सकाळी 11 वाजता यायचं, 4 वाजेपर्यंत थांबायचं, जेवण करायचे म्हणे, आणि हळदीचं पूर्ण तंत्र घेऊन जायचं मोठं. वाटल्यास आपण दानपेटी टाकून देऊ तिथे एखादी, तर ज्याला असं वाटत असेल मी फुकटाचं कशाला करू, तर त्याला टाकून द्यायचे 100 रुपये. पण आपल्याला ते कार्य करायचं. मग एका वेळेस हळद तर 400 लोक हळदी करता येणार असतील, आपण घेतो फक्त 100. तर मग त्यांचं नंतर दुसरा स्ट्रोक, मग मध्ये कापूस, मध्ये मोसंबी, असं वर्षभर हे कार्यक्रम चालतात. या कार्यक्रमा व्यतिरिक्त हे राहतील महिन्याच्या पहिल्या रविवारी प्रत्येक महिन्यात. पण या कार्यक्रमाच्या व्यतिरिक्त जे आपण नारायणराव आपले दिलीप भाऊ कुठे आहे? दिलीप वीर, तुम्ही काहून चुपचाप बसले आहात? फार भारी बसले बाळू. आशीर्वाद मामान दाबून टाकलं ते ना दिलीप भाऊ. हे पहा नांदेडकर साहेब, मी फक्त तुमच्या शेतात येतो तर आपण दोघंच राहतो. इथं मी यांच्या शेतात जातो ना, तिथं 20-30 लोक माझ्यासोबत दिवसभर राहतो. आम्ही सोबतच जेवण करतो, फार भारी जेवण असतं, खूप मजा येते. तर आपण सर्व मिळून मिसळून या वर्षी एक उद्दिष्ट ठेवू, बियाणं घ्यायची गडबड करायची नाही. मी सांगणार आहे प्रत्येक गोष्ट तुम्हाला, कोणतंही बियाणं घ्यायची गडबड करायची नाही. औषधीमध्ये बदल झालेला असणार, ते पण मी सर्व डिटेल सांगणार. आणि महत्वाचं म्हणजे जमिनीच्या मशागतीपासून आपल्याला सुंदर असं कार्य करायचं.
आता माझे शेतकरी तसंच सांगतील का आपण जमिनीची नांगरटी केल्यानंतर सर्वात पहिलं काम कोणतं करतो? काय हा? जय संजीवनी हा तर आपण काय टाकतो त्याच्यात? जय संजीवनी सिंगल सुपर. जय संजीवनी सिंगल सुपर फास्ट इथून सुरुवात करतो. आता जय संजीवनी आपल्याला पुन्हा जी क्वालिटी मिळत होती त्याच्यापेक्षा अजून चांगली क्वालिटी वाढून मिळणार आहे आणि ते सुरतवाले आलेले आहेत ते देणार. आणि त्यांना त्याच्याकरता बोलवलं की पहा माझे शेतकरी काय करतात, किती उत्पादन देतात. तर तिथून आपल्याला सुरुवात करायची आहे. बियाणं प्रत्येक जण यूट्यूब सबस्क्राईब करून घेणं गरजेचं आहे, कारण मी जे व्हिडिओ टाकल ते तुमच्याकडे पोहोचले पाहिजे आणि तिथून आपल्याला सुरुवात करायची आहे. त्याच्यानंतर स्टेप बाय स्टेप आपण यावर्षी व्यवस्थित करू. आणि तुम्हाला कुठं नाही सांगत, हे बाबा बसलेले, बाबा उभे राहा जरा गावाने बाबा, हे बाबा बसलेले ना, एकाच एकरात सोयाबीन 23 क्विंटल आणि त्याच्यात 11 क्विंटल तूर काढली. गंमत नाहीये. साधा पूर्ण शेत खाली असतं त्याच्यात सोयाबीन फेरतोच होता 10-8 क्विंटलच्या वरती जाते. माझ्या बाबाने 23 क्विंटल सोयाबीन आणि त्याच्यात तूर आणि ती 11 क्विंटल काढली. व्हिडिओ आहे बाबांचे 2 आणि खोटं नाही, ते समोर आहे. आणि त्यांच्या गावाचे लोक माग त्यांना शिव्या देणारे आहेत आज आलेले की बाबांना आम्हाला सांगितलं नाही म्हणून. हा तर एकमेका सहाय्य करू अवघे धरूची. पण सांगा ना, तुम्ही सांगितलं, बाजूवाल्याला सांगितलं तर परमेश्वरानं तुमचं पुन्हा 2 क्विंटल वाढवलं. अलीकडे सांगितलं तर पुन्हा 2 क्विंटल वाढलं. मग 14च्या ठिकाणी इकडून सांगितलं तर 16, इकडच्याला सांगितलं तर 18, इकडच्याला सांगितलं 20. ही माझी गॅरंटी आहे, कारण माझा परमेश्वरावरती इतका विश्वास आहे. कारण मी वाटत असतो, मी वाटणारा माणूस, मी घेणारा नाही वाटणार आहे. आणि मी नेहमी परमेश्वराला म्हणतो माझा हात असा राहू दे, देणारा राहू दे, मागणारा नको. दे बाबा नाही, मला नको तसं जीवन, माझा देणारा हात असला पाहिजे. तर मित्रांनो, या पद्धतीत आपण जाऊ. तुम्ही सर्वजण आलात, खूप आनंद झाला. मी माझा आनंद शब्दात व्यक्त करू शकत नाही, इतका भयंकर आनंद मला झालेला आहे. आणि सर्वजण आलात, येथे सर्वांचा सत्कार सन्मान केला जाईल. आपल्या एका तासात आपल्याला सर्व सन्मान उरकायचा आहे. 12:30 वाजले, 1:30 वाजेपर्यंत आपल्याला सन्मान उरकून त्याच्यानंतर जेवण करायचे आहेत. कोणीही जेवल्याशिवाय जायचं नाहीये, मला भेटल्याशिवाय जायचं नाहीये. तर आपण या पुढे जे कार्य करणार आहोत, प्रत्येक रविवारी, महिन्याच्या पहिल्या रविवारी त्या पद्धतीत आपण मोफत निशुल्क क्लासेस चालवणार आहोत. फक्त यायचा जायचा खर्च तुम्हाला चालवायचा आहे. आणि मित्रांनो, आता आकडा आहे, हळद किती लोक घेतात हात वरती करा. आतापर्यंत आपण 38 ते 40च्या दरम्यान आलो का? 45 कोणाची आली सांगा? सुधाकर मगर कुठे आहेत तुम्ही बसले? त्यांचं नाव काय ज्यांनी 45 काढली? अच्छा, त्यांनी आले 45 क्विंटल उदासी तंत्रात. आता आपण 52 क्विंटल घेणार आहोत. तुमची 35-38 जरी असली तरी 52 क्विंटल घेणार आहोत यावरती. हा घेणार आहोत. कापूस 26 क्विंटलच्या खाली नाहीच. सोयाबीन 16च्या खाली नाहीच, वरती 22-23 पर्यंत. तूर 13च्या खाली नाहीच. हा शब्द नाहीच म्हणजे त्याच्या खाली नाहीच, जायचंच नाही आपल्याला, कमीत कमी तितकी आली पाहिजे. तर या पद्धतीत आपण जाणार आहोत. परमेश्वरनी आपल्याला साथ द्यावी, तुम्हाला साथ द्यावी, मला साथ द्यावी, ही मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. आणि तुमच्या सर्वांच्या भविष्याकरता परमेश्वराचरणी वंदन करून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद, नमस्कार. तुम्हाला मे महिन्यात सर्व व्यवस्था करून दिली. भेटणारच
एका डीलरने काही जरी केलं तर ताबडतोब दुसऱ्या दिवशी त्या गावातला दुसरा डीलर निर्माण केलं नाही, कारण त्याच्याकरता टीम तयार झाली. हे तुमच्या घटकाला बाजूला ठेवा, हे मारून बघा. नाही, आता ते विषयच ते राहणार. कारण आता कसं आहे माहिती का, या लोकांना काय वाटलं होतं, दुकानदारांना साहेब झोपलेत आता उठत नाही, साहेब गेले कामातून, कोमामध्ये गेले साहेब, असं वाटत होतं. मला भूधन नावाचं सांगितलं होतं, हा. मी उपलब्ध केलं. वाळून गेलेल्या तुरीला फाटे फुटले. क्या बात आहे, वाळून गेलेल्या पुरीला फाटी. तर असे सर्व भूधन नावाचं घटक टाकलं. हा, तर आपण आणि आता तुम्हाला हे पा, मी थांबेठोक काम करणार माणूस आहे, ज्याला भेटत नाही ऍपच अशी बनवतो, बटन दाबा फक्त बटन, आणि त्याच्यावर ऑर्डर तोंडी सांगा फक्त काय गोल्ड येईल 5 किलो, हे इतकं ते तितकं, समोरच्याचा फोन येईल ताबडतोब तुम्हाला की दादा तुमची ऑर्डर आहे इतकं अमाऊंट होत आहे, हा पाठवू का, कुठे पाठवू, सर्व व्यवस्था करतोय, ऍप मधूनच व्यवस्था करतोय. बोला दादा. मोसंबीची काही झाडं 90% गेलेले होते, अच्छा, पूर्ण 100% जिवंत झाले आणि 5-6 वर्ष त्यांनी फळ दिलंय. क्या बात. आता ना बोलत होता. सगळ्यात अगोदरचा शेतकरी मी असेल. एकूण आपला 2018चे शेतकरी, ना बोलो गाव बोलो. इम्रान खान, दाऊद खान, पटेल, पुढेगाव. 23 पर्यंत ते कंटेन आज बी माझ्याकडे. हा. आणि माझं टमाट्याचं उत्पन्न साहेब हा, 2,500 ते 3,000 कॅरेट पर एकर काढतो मी. फक्त कंटेन कांटाय. तंत्र भेटायच्या आधी जे झिरो बजेट होतं 25%, हा. ते 100% झालं. व्हेरी गुड, आणि कलिंगडाचं उत्पन्न हा. साहेब 35 ते 40 टन काढतोय. व्हेरी गुड. 1.5 एकर मध्ये साहेबाचा पूर्ण तंत्र वापरून मला 32 टनाचा उतार आला. त्यांचा आभारी मानतो. तर तुमचं तंतोतंत वापरल्यामुळं 2 बॅग न्यू जीन्स विठ्ठल ह्या ज्वारी बी पेरलेली होती, तरी त्याला 54 क्विंटलचा उतार आला 2 बॅगला. क्या बात आहे. अभिनंदन. पाठीमागच्या वर्षी सोयाबीन पेरलेलं होतं आपण, तर तुम्ही म्हणलात की बाबा उन्हाळ्यात सुद्धा आपल्याला सोयाबीन येतं चांगलं. तुम्ही नियोजनबद्ध जानेवारी महिन्यामध्ये जर लागवड केली तर ते सुद्धा आपल्याला चांगलं होतं. दीड महिन्यानं आम्ही रब्बी खरीपीमध्ये मला फक्त 10चा उतार आला आणि रब्बीला 12चा उतार आला. क्या बात आहे. जानेवारी महिन्यात पेरणी करून. व्हेरी गुड, व्हेरी गुड. हॅलो, आजच्या सन्मानाच्या हिशोबाने सर आमच्या यवतमाळ जिल्ह्यात किती खूप पाऊस होता ना, मला 3 एकरातनी 18 क्विंटल कापसाचा झाला आणि 22 क्विंटल तूर झाली. क्या बात आहे. हॅलो. माझा परिचय देतो. मी वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील संतोष यादवराव सानप. मी साहेबांचं तंत्र कमीत कमी 12 वर्षापासून वापरतो. तर मला सर्वप्रथम एकच करायचं होतं की फक्त मला साहेबाचं एकदा दर्शन घ्यायचं होतं. याच्यासाठी की मी आतापर्यंत साहेबाचं जोपर्यंत तंत्र वापरलं, माझ्याकडे जास्त जमीन नाही, माझ्याकडे फक्त 8 एकर जमीन आहे. मी 2 एकरात 18 क्विंटल तुरी विकल्या नाफेडमध्ये साहेबाच्या तंत्रामुळं. आणि मी साहेबाचं तंत्र जेव्हापासून वापरतो तेव्हापासून मला आतापर्यंत जेवढं पीक होते तेवढं माझ्या गावात माझ्या शेजाऱ्याला कोणालाच होत नाही. माझ्या 8 एकरात मला 4 पोत्यावरी सोयाबीन व्हायचं नाही. मला या वर्षी माझ्या 4 एकरात माझी सोयाबीन होतं. मला 48 क्विंटल सोयाबीन मी 5300 भावानं नाफेडमध्ये विकलं. 2 एकर माझी तूर होती, 18 क्विंटल तुरी विकल्या. मी कालच गहू काढला. साहेबाचा कार्यक्रम होता म्हणून अजून मोजला नाही, असा खाली टाकलेला आहे. पण मला असं त्या टाकीवाल्यानं सांगितलं की बाबा तुम्हाला गहू कमीत कमी एकरी 22-23 पोते होईल. पण ज्यावेळेस साहेब माझ्या शेतात आले आणि त्यांच्या मी 2च फवारण्या घेतल्या, पूर्ण करू शकलो नाही, तर मला हरभऱ्याचा 6 क्विंटल एकरी उतार येत होता. तर गेल्या वर्षी त्यांच्या 3 इंजेक्शनाच्या याच्यामुळं मला गेल्या वर्षी 19.5 क्विंटल उतार आला. तेव्हापासून मग आज सगळे काम सोडून शेतातलं आज साहेबांच्या भेटीसाठी मुद्दाम आलो इथं. यावर्षी किती येईल आता यावर्षी पूर्ण डोस घेतलेला आहे. कमीत कमी 30च्या पुढे जावा असं अंदाज आहे मला. क्या बात आहे. माझं नाव संजय जाधव. मी राहणार भुस्सर, एक छोट्याशा गावातून शेतकरी आलेलो आहे. माझा तालुका मोताळा आणि जिल्हा बुलढाणा. मी सरांच्या मार्गदर्शनाबद्दल मला सर्वात प्रथम जळगाव जामोद तालुक्यामधून दूध का दूध आणि पाणी का पाणी हा एक व्हिडिओ YouTube वरती सापडला
आणि त्या व्हिडिओपासून माझी उदासी तंत्राकडे सुरुवात झाली. कारण आज या वर्षी माझा उदासी तंत्रामुळे, केवळ उदासी सरांमुळे माझ्या संपूर्ण फॅमिलीला राज्यपालांच्या हस्ते, राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते राज्यस्तरीय शेतकरी शेतीनिष्ठ पुरस्कार माझा सन्मान झालेला आहे. खूप अभिनंदन. हा पूर्ण सन्मान मी माझ्या उदासी तंत्र याला मी बहाल करतो आणि सरांचा मी खूप आभारी आहे. धन्यवाद सखी भाऊ. वाट नवी ही उज्ज्वल झाली, आज राहिली न खंत. वाट नवी ही उज्ज्वल झाली, आज राहिली न खंत. सुख समृद्धीचे अवगत झाले, आज नवीन हे मंत्र आहे असे हे उदासी तंत्र यशस्वी हे. उदासी तंत्र आहे असे हे उदासी तंत्र यशस्वी हे उदासी तंत्र. वर्षानुवर्षे शेती करता पिढीन पिढी निघाली. घाम गाळूनी अंगाचे पण हाती निराशा आली. वर्षानुवर्षे शेती करता पिढीन पिढी निघाली. घाम गाळूनी अंगाचे पण हाती निराशा आली. दैवाच्या रूपाने मिळाले साहेबाचे हे यंत्र आहे असे हे उदासी तंत्र यशस्वी हे उदासी तंत्र. शेतकऱ्यांना शेतीबद्दल नवीन पाठ मिळाले. कमी खर्चाच्या व्यवस्थापनाचे बारकावे कळाले. शेतकऱ्यांना शेतीबद्दल नवीन पाठ मिळाले. कमी खर्चाच्या व्यवस्थापनाचे बारकावे कळाले. नवयुगाच्या शेतीचे नवीन आहे मंत्र आहे असे हे उदासी तंत्र यशस्वी हे उदासी तंत्र. माझे आता जीवन सारे शेतकऱ्यांना अर्पण. रात्र असो के दिवस उन्हाचे या आईला समर्पण. माझे आता जीवन सारे शेतकऱ्यांना अर्पण.
रात्र असो के दिवस उन्हाचे या आईला समर्पण बळीराजाची सेवा आता हेच माझे गुरुमंत्र आहे असे हे उदासी तंत्र यशस्वी हे उदासी तंत्र आहे असे हे उदासी तंत्र यशस्वी हे उदासी तंत्र आहे असे हे उदासी तंत्र यशस्वी हे उदासी तंत्र उदासी तंत्र उदासी तंत्र तूच राम तूच कृष्ण तूच माझा हरी तुझीच सेवा माझ्यासाठी आहे पंढरीची वारी.